मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप तुम्हाला माझा आवाज लाऊड अँड क्लिअर येतो बिकॉज आपण घेतला आहे माईक. दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या व्हिडिओला खूप सुंदरपणे प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आय नेव्हर एक्सपेक्टेड दिस काइंड ऑफ रिस्पॉन्स, सो थँक्यू सो मच. दुसरी गोष्ट म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे हा थोडा वेगळा आहे. इट इज मोर अबाउट इन्फॉर्मेशन. तुम्ही जर यावर्षी गणपतीला जर गावी जाणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमचे जर फ्रेंड्स कोणी जात असतील, तुमचे नातेवाईक कोणी असतील किंवा तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण जातो आहे मुंबई टू गोवा वाया ओल्ड मुंबई गोवा हायवे जो NH17 आहे, त्यांनी आपण जातो आहे, ट्रॅव्हल करतो आहे. तर रस्त्याची परिस्थिती काय आहे, काय वेळ लागू शकतो अंदाजे, टोल्स काय आहेत, गॅस कुठे मिळेल आपल्याला, ह्या सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. सो राईट नाव आपण आहे आता कळंबोलीमध्ये. कळंबोलीचं जे जंक्शन आहे तिकडे आहे. माझ्या पाठी तुम्ही जर बघत असाल तो आहे समोर मुंबई पुणा हायवे, तो दिसतो तुम्हाला. तिकडे आहे JNPTला जाणारा रस्ता आणि इकडनं सरळ गेलं की आपण ठाण्याला जातो. आता हा जो रस्ता आहे हा आपल्याला घेऊन जातो आहे पळसपे फाटा आणि पळसपेवरनं मग आपण ओल्ड मुंबई गोवा हायवेला लागू. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढे बघत राहा, माहिती द्यायचा प्रयत्न करतो मी. लेट्स सी हाऊ इट वर्क्स आउट. थँक्यू सो मच. मंडळी तर आपण आता आहे पळसपे फाट्याला आणि इथे आता काहीतरी खायचं आहे आपल्याला. खाण्यासाठी एक चांगलं ऑप्शन आहे ते म्हणजे श्री दत्त स्नॅक्स. अनेक वर्षांपासून मी इथे खात आलो आहे. म्हणजे मी लहानपणापासून जेव्हाही कोकणामध्ये गेलो आहे मामांबरोबर गणपतीला गावी, तर मी इथे नक्कीच थांबायचो आम्ही. आणि इकडे खिचडी नंतर थालीपीठ हे खूप सुंदर मिळतं. इनफॅक्ट आता मुंबई नाशिक हायवेला पण तिथे त्यांनी चालू केलेलं आहे श्री दत्त स्नॅक्स. पडगा टोल नाका गेल्यानंतर आहे ते. तर आता काय वाजले आहेत 7:30. आपल्याला इकडे यायला 1 तास गेलेला आहे. प्रॉब्ली तुम्ही जेव्हा गणपतीमध्ये याल तर कदाचित ह्याहून जास्ती वेळ लागेल बिकॉज ट्रॅफिक 4 पट असणार आहे. तर ते थोडं कन्सिडर करा की इथे पोचण्यासाठी. चला मंडळी आपण इकडनं निघूया. तर इकडनं 12 किलोमीटरवरती आहे ना अजून एक फूड स्पॉट आहे, ते म्हणजे गो ग्रीन म्हणून. तिथे नाश्ता चांगला तुम्हाला मिळू शकतो. मी तिथे ट्राय केला आहे. स्पेशली तिकडे व्हिजिट करा. तिकडचं जे वॉशरूम आहे ते बिकॉज एवढं सुंदर आहे, झाडं झुडपं वॉशरूममध्ये आहेत. तर नक्की व्हिजिट करा. गो ग्रीन म्हणून एक जागा आहे. इकडनं काहीतरी 12 किलोमीटरवरती आहे. तुम्ही गुगल मॅपवर टाकलं तर तुम्हाला तेही सापडून जाईल गो ग्रीन म्हणून. चला इकडनं आपण निघूया. येस मंडळी, तर पहिलं जे डायव्हर्जन आहे ते नागोठण्याच्या आधी आलेलं आहे आणि ह्या ब्रिजचं ना बऱ्यापैकी काम बाकी आहे. ह्या गणपतीमध्ये होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. प्रॉब्ली पुढच्या वर्षी गणपतीमध्ये ह्या ब्रिजचं काम होऊन जाईल, पण हे आपल्याला लागलेलं पहिलं डायव्हर्जन आहे. ह्याच्यानंतरचं जे डायव्हर्जन होतं ते नागोठण्यामध्ये होतं. नागोठण्यामध्येचा जो ब्रिज आहे तो ब्रिज बनून रेडी आहे, पण अजूनपर्यंत वाहतुकीसाठी तो ओपन नाही केला गेला आहे. आणि दुर्दैवाने काय ना समोरनं गाड्या येत होत्या त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिक जास्ती होतं. पण मला विचाराल तर कदाचित ह्या गणपतीमध्ये तो जो नागोठण्याचा जो ब्रिज आहे तो ओपन करतील बिकॉज रोडचं सगळं काम झालेलं आहे, ब्रिजचं सगळं काम झालेलं आहे. सो लवकरच हा ब्रिज ओपन होऊ शकतो. फक्त काय ना ह्या गाड्या उलट्या आल्यामुळे हे ट्रॅफिक आहे, बाकी तर काय गरज नव्हती. ॲक्च्युली का आलं आहे मला पण नाही माहिती. तिकडनं जरा ॲक्च्युली मोकळा रस्ता आहे, पुढे पण बघायला तर काहीच नाही, सगळं मोकळं आहे. येस, तर आता आपण येऊ CNG कुठे कुठे अवेलेबल आहे. बरं, सगळे CNG पंप्सचे मी गुगल मॅप लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले आहेत, नक्की चेक करा. आता पहिलं जो CNGचं जे पॉईंट आहे तो कळंबोली जंक्शनला 3 CNG पंप्स आहेत. मी सर्कल पण इथे केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर पळसपे फाटा सोडल्यानंतर 2 CNG पंप्स आहेत. मी इथे ॲरोमध्ये पण दाखवलेलं आहे. त्यानंतर मग आपण येऊ पेणला परत 2 CNG पंप्स आहेत. मी इथे परत ॲरोनी दाखवलेलं आहे. त्यानंतर मग आपण पुढे जर आलो तर मग वडखळ सोडल्यानंतर आपल्याला परत एक CNG पंप आहे. त्यानंतर कोलाडच्या जस्ट आधी एक CNG पंप आहे. मग नंतर तुम्ही जर बघायला गेलं तर मग नागोठणे गेल्यानंतर एक CNG पंप आहे. इंदापूरमध्ये आलो होतं. इंदापूरनंतर रस्ता छोटा झालेला आहे. इंदापूरपर्यंत 4 पदरी होतं, आता 2 पदरी आहे. आता गावात जातो आहे. गावातनं पुढे गेल्यानंतर रस्ता मोठा होतो आहे की असंच राहतो आहे.
आता वाजली आहेत 9:30. सो आपण 6:15 साडेसहा वाजता निघालो होतो. 3 तासामध्ये आपण इंदापूरला आलेलो आहे आणि ते पण थांबत आलेलो आहे. आता पुढे परत रस्ता मोठा झालेला आहे. परत 4 पदरी रस्ता आहे. आता माणगाव आलेलं आहे. माणगावाला परत रस्ता छोटा झालेला आहे. मध्ये माणगाव गेल्यानंतर परत हा 4 पदरीच होईल. गणपतीच्या टायमाला इथे खूप ट्रॅफिक असतं. इंदापूर आणि माणगावमध्ये ऑलमोस्ट 30-40 मिनटं कंडिशन असतं माणगाव आणि इंदापूरला. पण तरी माणगावमधनं जातो आहे तरी पण एवढी गर्दी नाही आहे. बिकॉज काय ना बाजारपेठेच्या स्वतः ओपन होते. आता वाजले आहेत 9:30. सो तर शक्यतो ट्राय करा की हे बाजारपेठ उघडायच्या आधी हा रस्ता कट करायचा. लवकर जेवढं तुम्ही निघाल घरात ना तेवढं इंदापूर माणगाव ही जी बाजारपेठ आहे ही उघडायच्या आधी तुम्ही हा रस्ता क्रॉस करा. अजूनही अशी गर्दी नाही आहे. बाजारपेठ जस्ट उघडते आता. चला माणगाव गेलं आहे आणि परत 4 पदरी रस्ता झालेला आहे. सो माझ्या मते जी गावं आहेत तिथे काय म्हणतात बायपास म्हणा किंवा मोठा रस्ता होणं बाकी आहे. बाकी माझ्या मते आता माणगावपर्यंत गर्दी रस्ता एकदम चालला होता. बघू आता पुढे काय होतं ते. माणगाव सोडल्या आपल्याला अजून एक CNG पंप लागला आहे. राईट साईडला आहे तुम्हाला दिसतोय. तर टोल नाक्याबद्दल जर बघायला गेलं तर टोल नाके बांधून रेडी आहेत, पण ते ॲक्टिव्ह नाही आहेत किंवा तिकडे टोल घेतला जात नाही आहे आत्ताच्या परिस्थितीला. चला तर आपण आता कशेडी घाट बायपास करतो आहे. पोलादपूर क्रॉस केलं आहे आणि आता आपण खेडला एक छोटासा हॉल्ट करू. चला हा जो मंडळी तुम्हाला दिसतोय हा जुना रस्ता आहे कशेडी घाटातला, जो वरती कशेडी घाट आणि वरती स्वामींचा मठ आहे तिकडे जातो. येस, तर आता आपण CNG बद्दल बोलू. तर CNG इथे माणगावच्या आधी एक CNG पंप आहे. मी इथे ॲरोवरने दाखवलं पण आहे. याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा देईन मी. त्यानंतर मग पुढे माणगाव सोडल्यानंतर परत एक CNG पंप आहे. नंतर महाडला 3 CNG पंप आहेत. तर इथे मी सर्कलसुद्धा केलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा देईल. आणि त्यानंतर मग खेडला ना 2 CNG पंप्स आहेत जे खेडच्या जस्ट आधी आहेत ते. चला मंडळी, तर आपण आता खेडमध्ये आहे. खेड इकडनं काहीतरी 7 किलोमीटर आहे. त्याच्या आधी जस्ट एक HP पेट्रोल पंप आहे जिथे CNG अवेलेबल आहे. तर CNG भरून घेतलं मी. अजून एक CNG पंप आहे इकडनं काहीतरी 3-4 किलोमीटरवरती. त्याचं महानगर गॅसचं आहे. आणि खेडपर्यंत येताना ऑलमोस्ट 8 ते 10 CNG पंप्स आहेत. त्याच्यामुळे CNGचे शॉर्टेज कुठेच होणार नाही आणि मोठे मोठे पंप्स आहेत. त्याच्यामुळे कुठेही गर्दी नाही मिळणार तुम्हाला. इवन जरी तुम्ही गणपतीमध्ये जरी येत असाल तरी. आणि एकदा गाडी CNG फुल केली की 200 किलोमीटर आरामात जाते. आता मी पण सुद्धा हे मुंबईतनं भरली होती. इथपर्यंत येईपर्यंत CNG संपला होता. सो 211 किलोमीटर काहीतरी झालं आता. सो ते तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे वेन इट कम्स टू CNG मिळेल की नाही मिळेल असं. आता दुसरी गोष्ट म्हणजे की रस्ते. तर खेडपर्यंतचा रस्ता मला विचाराल तर खूप चांगला आहे. 2 डायव्हर्जन्स लागली, थोडंसं काम चालू होतं ते. दुसरं जे डायव्हर्जन होतं जिथे ते समोरनं ज्या बसेस आणि ट्रक्स येत होते, तर तसं बघायला गेलं तर तो जो फ्लायओव्हर आहे तो रेडी आहे, पण फक्त तो ओपन नाही केला. तर प्रॉब्ली माझ्या मते गणपतीपर्यंत तो ओपन व्हायला पाहिजे आणि तिथेही ट्रॅफिक तुम्हाला लागणार नाही. सो खेडपर्यंत रस्ते टकाटक आहेत, चांगले आहेत, काहीच खराब नाही आहे. आता ह्याच्यानंतरचा पुढचा पट्टा कसा आहे खेडपासून गोव्याला जाण्याचा ते आता आपल्याला कळेल. सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा काय परिस्थिती आहे. हां, दुसरी गोष्ट म्हणजे टोल. 2 टोल आम्हाला लागले, पण ते टोल बंद होतं. म्हणजे टोल नाका आहे पण टोल त्यांनी घेतला नाही. सो प्रॉब्ली हे पण नंतरच माझ्या मते जेव्हा फुल फ्लेश सगळं जेव्हा चालू होईल रोड
तेव्हाच घेतो. सो आत्तापर्यंत कुठेच आम्ही टोल भरलेला नाही आहे. आणि असंही जेव्हा तुम्ही गणपतीमध्ये येतात तेव्हा टोल माफ असतोच. मग तुम्ही मुंबई पुणा कोल्हापूर करत याल किंवा मग तुम्ही ओल्ड मुंबई गोवा हायवेने जरी याल तरी गणपतीमध्ये टोल माफच असतो. तर चिपळूणच्या अलीकडे एक टोल नाका आहे जो बनून रेडी आहे, पण टोल घेतला जात नाही आहे. त्यानंतर मग पुढे लोटे MIDCमध्ये बऱ्यापैकी तिथे काम बाकी आहे. रस्त्याचं खडी आहेत, ट्रॅफिक जॅम होणं एक्सपेक्टेड आहे गणपतीच्या वेळेला. आणि आता आपण येऊ चिपळूण शहरामध्ये. चिपळूण शहरामधला जो मोठा जो ब्रिज आहे, जो वाशिष्ठी नदीचा जो ब्रिज आहे, तो पूर्णच्या पूर्ण बाकी आहे. त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक जॅम होणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे राईट फ्रॉम वाशिष्ठी नदी ते अगदी चिपळूण शहर सोडेपर्यंत हे तुम्हाला ट्रॅफिक लागणार आहे. जवळजवळ एक 3 ते 4 किलोमीटरचा हा पट्टा आहे, ज्याचं काम बऱ्यापैकी बाकी आहे. तुम्हाला जर हा बायपास करायचा असेल तर जस्ट चिपळूण शहरच्या आधी ना एक गुहागरला एक रस्ता जातो, त्या रोडला तुम्ही जर लागलात तर मग तो तुम्ही रस्ता बायपास करू शकता. मी इकडे मॅपवरती पण तुम्हाला दाखवलं आहे. तो रस्ता तुम्ही जर घेतलात तर हे चिपळूण शहर तुम्हाला बायपास करता येईल. आणि CNGबद्दल बोलायचं झालं तर चिपळूण शहरामध्ये CNG पंप आहे. चिपळूणच्या अलीकडे सुद्धा CNG पंप आहे आणि इनफॅक्ट लोटे MIDCच्या जस्ट आधी महानगर गॅसचा CNG पंप अवेलेबल आहे. तर मंडळी, जेवणासाठी आपण थांबलेलो आहे आणि आता स्वाद म्हणून हे रेस्टॉरंट आहे जिथे आपण थांबलो. हे संगमेश्वरच्या इकडे आहे. संगमेश्वरपर्यंत पण रस्ता खूप सुंदर आहे. आता अजून आपण पुढे जाऊया, आपल्याला गोवा गाठायचं आहे. जेवण झाल्यानंतर संगमेश्वरमधनं आम्ही निघालो आणि मग नंतर ना आम्हाला 1-2 ठिकाणी डायव्हर्जन्स लागले. काही डायव्हर्जन्स अशी होती जी रस्त्याचं काम चालू होतं म्हणून, आणि काही डायव्हर्जन्स अशी होती जिथे माती रस्त्यावरती आली होती. बिकॉज पावसाळा होता त्यामुळे डोंगराकडची जी माती आहे ती रस्त्यावरती आली होती म्हणून डायव्हर्जन्स होते. सो थोडंसं हे डायव्हर्जन्स आहेत. संगमेश्वर केल्यानंतर 2-3 डायव्हर्जन्स आम्हाला लागली. बट माझ्या मते तरी ते गणपतीपर्यंत सगळं सुरळीत व्हायला पाहिजे. एवढं मोठं काही किंवा मेजर काही काम बाकी नाही आहे. यानंतर आम्हाला जे डायव्हर्जन लागलं ते हातकंब्याच्या जस्ट आधी होतं. हे डायव्हर्जन पण माझ्या मते ब्रिजचं जे काम आहे ते झालेलं आहे. प्रोबेबली गणपतीच्या टायमापर्यंत हा ब्रिज रेडी व्हायला पाहिजे. लांजाला जेव्हा आम्ही आलो, लांजाचं जे बाजारपेठ आहे त्याच्यावरती जो फ्लायओव्हर गेला आहे त्या फ्लायओव्हरचं बऱ्यापैकी काम बाकी आहे. मला विचाराल तर अजून 1-8 वर्ष तर सहज जाईल. मी तिथे लांजाला उतरल्यानंतर तिथे मी इन्फॉर्मेशन देण्यासाठी व्हिडिओ केला होता, बट दुर्दैवाने तिथे व्हॉईस रेकॉर्ड नाही झाला. त्याच्यामुळे मी इथे व्हॉईस ओव्हर देतो आहे. मी इथे दाखवतही होतो की वरती ब्रिजचं हे काम आहे, हे काम अजून बऱ्यापैकी बाकी आहे. सो मी तिथे उतरून हा व्हिडिओ केला होता, बट व्हॉईस रेकॉर्ड नाही झाला. त्यानंतर लांजा सोडल्यानंतर जे रस्ते आहेत राईट टिल गोवा आर 4 लेन, एकदम मक्खन रोड आहेत. त्याच्यामुळे कुठेच काही प्रॉब्लेम नाही आहे. देर इज नो डायव्हर्जन ॲट ऑल. अगदी सरळ रस्ते आहेत. त्याच्यामुळे लांजा टी गोवा रस्ते खूप सुंदर आहेत. येस, मध्ये काही 2 टोल नाके लागले आम्हाला, बट ते मगाशी जसं म्हटलं मी की टोल नाके बांधून रेडी आहेत, ॲक्टिव्ह नाही आहेत, टोल कलेक्शन घेतलं जात नाही आहे. आणि असंही गणपतीमध्ये टोल माफ असतो. यानंतरचा जो CNG पंप होता तो राजापूरच्या जस्ट अलीकडे होता. मंडळी, किती वाजले आहेत? 4:20 आणि इकडनं अजून एक काहीतरी तासभर दाखवतोय गोवा. आणि स्वादमधनं आम्हाला जे मोदक दिले होते ते मी आता खातोय. मायराला दिले होते ते. मायरा झोपली आहे. कसे आहेत? चांगले बघू टेस्टला एक जरा आहे का. मायरा झोपली. मंडळी, आपण आता कणकवलीमध्ये आहे आणि व्हेरी सरप्राइझिंगली यावेळेला गॅस जास्ती भरला का रे गॅस? 8.85. हो, चांगला भरला. पेशा चांगला म्हणजे. तो युजली 650-675 मध्ये फुल व्हायचं. चला, हे QR कोड आहे. कणकवलीच्या पुढे हे एक पेट्रोल पंप आहे जिथे आपण आता गॅस भरला आहे. नाव आहे ह्याचं नाईक पेट्रोल पंप. चला मंडळी, आपण आता आलेलो आहोत कणकवली येथे. आणि कणकवली बाजारपेठ गेल्यानंतर जो फ्लायओव्हर आहे त्या फ्लायओव्हरच्या पुढे एक पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपचं नाव आहे नाईक पेट्रोल पंप, जिथे तुम्हाला CNG मिळेल. सो आपण मुंबईत गाडी फुल केली होती
त्याच्यानंतर आपण खेडला गाडी फुल केली आणि आता आपण आलो आहे कणकवलीपर्यंत, या पेट्रोल पंपपर्यंत. ह्याच्या आधी पण एक CNG पंप आहे, पण तो ना ब्रिजच्या खाली आहे, म्हणून मग मी पुढे ऑन द वे पुढे आलो. आता इकडनं काहीतरी 150 किलोमीटर आहे वाटतं गोवा. आपली गाडी आरामात जाईल. आता गोव्यात जाऊ. आता कुठे माझी थांबायची काही गरज नाही आहे. आणि लांजानंतर रस्ते टॉपोटॉप आहेत, कडक आहेत. काय म्हणजे कुठेही खड्डे बिड्डे काही नाही, डायव्हर्जन काही नाही आहे. सो लांजानंतरचा रस्ता आत्तापर्यंत एकदम मक्खन आहे. चला आपण जाऊया आता गोव्याला. तर कुडाळपर्यंत रस्ते एकदम सुंदर होते. कुडाळ गेल्यानंतर हे आम्हाला एक डायव्हर्जन लागलेलं आहे. बरं, या डायव्हर्जनमध्ये ब्रिजचं जे काम आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे. फिनिशिंग टचेस बाकी आहेत. आपण एक्सपेक्ट करू की प्रॉब्ली ह्या गणपतीपर्यंत हा ब्रिज रेडी व्हायला पाहिजे. बट कुडाळपर्यंत रस्ते एकदम सुंदर होते. गोवा एंटर करतो आपण. म्हणजे एवढा वेळ चेकपोस्ट महाराष्ट्रातच होतो मग. वेलकम टू गोवा सेंगम. मंडळी नमस्कार. तर हा होता आमचा प्रवास मुंबई ते गोव्याचा. रस्ते कसे आहेत, टोल कसे लागतायत, नाही लागत आहेत, CNG कुठे कुठे मिळतं आहे, हे माझ्या पद्धतीने मी प्रयत्न केला आहे तुम्हाला सांगण्यासाठी. एक समराइज करायचं झालं तर येस, मुंबई ते गोव्याचा रस्ता खूप खूप सुंदर आहे. जे आपण बघत आलो इतके वर्ष, काम चालू आहे. तर येस, 90% काम त्या रस्त्याचं झालेलं आहे. इंदापूर माणगावचं जी बाजारपेठ ती सोडली, किंवा तुम्ही जर लांजा आणि चिपळूणची जी बाजारपेठ आहे तिकडनं जर फ्लायओव्हरचं जे काम आहे ते जर सोडलं, तर बाकी मेजॉरिटी ऑफ दी काम झालेलं आहे. सो 90% वी कॅन से की हे बऱ्यापैकी काम झालेलं आहे. रस्ते पण चांगले आहेत, कुठे खड्डे नाही आहेत, स्मूथ आहे, 4 लेनचा रस्ता आहे, टोल नाही आहेत कुठे. CNGचे पण मी तुम्हाला हे दाखवलं की चिपळूणपर्यंत ना बऱ्यापैकी CNG अवेलेबल आहेत. इनफॅक्ट चिपळूण नंतर पण CNG अवेलेबल आहेत. बट महानगर गॅसचं जे मेन हब आहे जिथे CNG मिळतो, ते स्टेशन्स आफ्टर चिपळूण कमीत एक राजापूरला एक आहे, त्याच्यानंतर पुढे एक आहे. बरं, हे मी तुम्हाला जे आत्ता CNG पंपचे दाखवले हे महानगर गॅसचे आहेत. अजूनही काही CNG पंप्स आहेत जिथे CNG मिळतो, जसं की इंडियन ऑइल आहे, HP आहे, भारत पेट्रोलियम आहे, इथेही CNG मिळतो. पण ह्याची अवेलेबिलिटी आहे ना, ही डिपेंड करते की ती जर गाडी आली CNGचं तर तिकडे ते अवेलेबल आहे. सो ते सारखं चेक करावं लागतं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या महानगर गॅसचे हे जे पंप्स आहेत हे ऑनलाईन पंप्स आहेत. इथे 24/7 तुम्हाला CNG अवेलेबल आहे. म्हणून मी तुम्हाला मेजॉरिटी ऑफ दी ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या की CNG कुठे अवेलेबल आहे. आणि एकदा मी म्हटलं की CNG फुल केली की 200 किलोमीटर गाडी आरामात जाते. सो आम्ही 3 वेळा हॉल्ट केला होता. तुम्ही बघाल, आम्ही सकाळी 6:30 वाजता निघालो होतो. खेडला आम्ही काहीतरी 10:30-11 वाजता पोचलो होतो. सो 4 तासामध्ये जर आपण खेडला पोचतोय तर रस्ते खरंच खूप चांगले आहेत. आणि इनफॅक्ट आम्ही गोव्याला पण संध्याकाळी काहीतरी 6 वाजता पोचलो होतो. आता 12 तास लागले, पण आम्ही ना खूप थांबत गेलो. जेवायला आम्हाला 1-1.5 तास थांबलो आम्ही. बऱ्याच वेळा असंच थांबत गेलो होतो. त्याच्यामुळे कुठेही रश नव्हतं किंवा घाई गडबड नव्हती. हे सगळं करून वी रीच गोवा ॲट 6 o'clock. येताना तुम्ही जर मला विचाराल तर येताना मी 12:30 वाजता निघालो होतो गोव्यातून आणि काहीतरी 9 वाजता मी वाशीमध्ये होतो. येताना रस्ता तोच होता, फक्त मी थोडं जरा स्पीड माझा वाढवला होता. बिकॉज जाताना ना मी 70-80च्या स्पीडला होतो, जाताना मी थोडं 100च्या स्पीडला पण होतो. बिकॉज मला रस्ते कळाले होते कसे आहेत, कुठे आहेत, काय. त्यामुळे येताना मी थोडं ते हे करत होतो. येताना काय ना, मला ॲट अ स्ट्रेच करायचं होतं, मुंबईला यायचं होतं. त्याच्यामुळे थोडी गाडी मी पळवली होती, 90-100 आणि बऱ्यापैकी व्यवस्थित आलो मी. कुठे फटीग नाही झालं किंवा काय दमायला नाही झालं. 9 o'clockला वी वर इन वाशी. त्याच्यानंतर आम्ही जेवलो. सर मला विचाराल तर मुंबई गोवा आजच्या टायमाला जर नॉनस्टॉप करायचं म्हटलं तर यू कॅन रीच इन 8 hours. हे जरी ट्रॅफिक सगळं जरी असेल तरी. येस, गणपतीच्या वेळेला तुम्हाला थोडंसं प्रिकॉशन घ्यावं लागेल. बिकॉज येस, आज ज्या गाड्या तुम्हाला रस्त्यावरती बघतायत आणि गणपतीच्या वेळेला हे 4 पट असणार आहेत, कारण त्याहून जास्ती असेल. ते थोडं लक्षात घेतलं गरजेचं आहे. बट तरीही मला विचाराल तर रस्ते चांगले आहेत. म्हणजे डायव्हर्जन्स खूप कमी आहेत, रस्त्याची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत. सो ह्या वर्षी तर तुम्ही गणपतीला गावी जाणार असाल तर नक्कीच आपण काय म्हणतात, पाली मार्गे जे आपण कोकणामध्ये येतो किंवा कोल्हापूर मार्गे जे कोकणामध्ये येतो त्याची याची गरज नाही आहे. बिकॉज हा रस्ताच खरंच खूप चांगला झालेला आहे. सो डेफिनेटली यू कॅन लुक आफ्टर इट. आणि तुमचे जर नातेवाईक मंडळी कोणी जर गावी जाणार असतील ह्या वर्षी कोकणामध्ये गणपतीला, तर त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा, त्यांनाही दाखवा ही माहिती काय आहे ती ही मी केली आहे.
मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे दाखवायचा की हे रस्ते कसे आहेत. कदाचित अजूनही काही मला ॲड ऑन करता येईल तर तेही मला तुम्ही कमेंट करून सांगा की आता तुम्ही हे दाखवायला पाहिजे होतं. सो नेक्स्ट व्हिडिओजमध्ये काही ना काहीतरी घेऊन यायचा प्रयत्न करेल. सो हा माझ्यासाठी पण एक नवीन एक्सपिरियन्स होता आणि हे मला ना ऑन द स्पॉट स्पॉन्टेनियस सुचलं होतं वेन वी वर ट्रॅव्हलिंग टू गोवा की नाही चला आपण असं काहीतरी करूया. त्याच्यामुळे जेवढं मला शक्य झालं तेवढं मी शेअर करायचा प्रयत्न केला. CNG म्हणा, रस्ते कसे आहेत, टोल कसे आहेत, हे तुमच्याशी मी शेअर केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि असेच छान छान व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत अशा एका व्हिडिओमध्ये भेटूया आपण. टिल दॅन टेक केअर, बाय.